श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। एखादा असा चमत्कार घडला की 7वा स्कंद श्रीमद भागवतातला जिथे सुरू होतो त्या 7व्या स्कंदाचं वर्णन करता करता शेवटचा भाग त्या 7व्या स्कंदाचा जेव्हा येतो आणि 8वा स्कंद सुरू होतो त्याच्या अलीकडे जे काही अध्याय आलेत श्रीमद भागवतामध्ये त्यामध्ये असा विषय आलेला आहे की यत्र अखंडल दंती दंत मुसलान्या खंडितान्या हवे। काय शब्दाची धाटणी आहे। धारा यत्र पिनाक पाणी परशोरा कुंठितामागताः तन्मे ताव दुरे नृसिंह करजैर व्याधीर यते सांप्रतम दैवे दुर्बलतांगते तृणमपि प्रायेण वज्रायते। त्या हिरण्यकश्यपून भर सभेमध्ये सांगितलं हा जो कोणी बाप बसलाय यानं मला फाडलंय आणि मी ह्याच्या पुढे काही करू शकलो नाही। दैवे दुर्बलतांगते तृणमपि प्रायेण वज्रायते। त्या हिरण्यकश्यपूचा वध नृसिंह परमात्म्यानं केला आणि भक्त प्रल्हादाला वाचवलं। हा 7व्या स्कंदाचा भाग आला। भगवंतांनी त्या प्रल्हादावरती कृपा केली, त्याला राज्यगादीवरती बसवलं। हा प्रल्हाद पुढे लहानाचा मोठा झाला, उत्तम पद्धतीने राज्यकारभार करू लागला। 7व्या स्कंदाचा जेव्हा शेवट येतो प्रल्हाद चरित्राचा तेव्हा एक दिवशी असा चमत्कार घडला की हे प्रल्हाद महाराज भक्त प्रल्हाद रस्त्यानं निघाले, स्वारी निघाले, बरोबर त्याचा सगळा लवाजमा बरोबर आहे। आणि चमत्कार असा विचित्र घडला की ज्या रस्त्यानं ही स्वारी चालू होती वाटेत एक जण झोपला होता। दत्त महाराजांचे संदर्भ कसे आलेत बघा पुराणांमध्ये। एक स्वारी आडवी झोपलेली होती। ती स्वारी म्हणजे अशी होती शून्य नजर आहे, अवधूत स्थितीत, कुठे वरती एकदा बघतायत, कधी समोर बघतायत, कधी झाडाचं एक पानच घेतायत, ते हातामध्ये घेऊन खेळवतायत। एक डाव्या हातात एक लाकडाची काठी, एक समिधा ज्याला म्हणतो, ती हातात घेऊन त्याच्यावर काहीतरी खेळणं चाललंय। आपल्याच विश्वात रमलेली अशी एक सिद्ध मूर्ती तिथं पडलेली होती, ज्याला कशाचं भान नव्हतं, कशाचंही भान नव्हतं। ती सिद्ध मूर्ती पाहिली, ती अवधूत स्थितीतली व्यक्ती पाहिली आणि हा कृपांकित असलेला भक्त प्रल्हाद महाराजांनी आपलं आसन सोडलं आणि त्या अवधूतांना साष्टांग दंडवत घातलं। पहिले तर त्या अवधूतांनी पाहिलंच नाही, वर्णन आहे 7व्या स्कंदाच्या शेवटी, आपण वाचून बघा भागवत आदी ग्रंथात। नमस्कार केला आणि त्या नमस्कारानंतर जेव्हा त्या सिद्धावस्थेतल्या त्या महापुरुषानं त्यांच्याकडे पाहिलं, त्या प्रल्हादांनी पहिला प्रश्न विचारला, मुनिवर्य आपण आहात तरी कोण? रस्त्यामध्ये असे पडलाय, एवढं रणरणतं ऊन आहे, खाली जमीन तापलेली आहे, तुमच्या अंगावर वस्त्र नाही, तुम्ही दिगंबर स्थितीत आहात आणि एवढ्या तापलेल्या स्थितीमध्ये, एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये तुम्ही निवांत इथे झोपलेला आहात। महाराज आपण आहात तरी कोण? बराच वेळ काही उत्तर आलं नाही आणि 2 क्षणानंतर ती नजरेला नजर पण नव्हती आणि ती नजर फक्त अशी वर केली, समोर पाहिलं तर नृसिंहांची कृपा प्राप्त झालेले भक्त प्रल्हाद समोर पाहिले। जे झोपलेले होते ते उठून बसले, ते अवधूत होते। अवधूत म्हणजे साक्षात दत्त महाराज होते। भागवत आदी ग्रंथात दत्तात्रेय असा स्वच्छ क्वचित ठिकाणी खुलासा आलाय, पण अवधूत असा शब्द आलाय, मुनिवर्य असा आलाय, मुनिनंदन असे खुलासे भागवत आदी ग्रंथात वेळोवेळी आलेले आहेत। इथे अवधूत अशा शब्दाचा प्रयोग, मुनिनंदन अशा शब्दाचा प्रयोग भागवत ग्रंथात केलेला आहे। ते मुनिनंदन म्हणजे अत्रिपुत्र असल्यामुळे मुनिनंदन बरं का। ते उठून बसलेत अवधूत आणि त्यांनी प्रल्हादांचा आणि त्या अवधूतांचा संवाद
7व्या स्कंदाच्या शेवटी आलाय. काय सुंदर संवाद आहे. आपण अवश्य काढून बघा, आपल्याला आनंद मिळेल. प्रल्हाद प्रश्न विचारतात, महाराज ही अवस्था आहे तरी कुठली? राजवाड्यामध्ये राहणारा राजा एखादा समाधानी असत नाही, परंतु तुम्ही किती आनंदावस्थेत इथं आहात. अवधूत ही अवस्था नेमकी काय? जो प्रश्न काल सांकृतीनं विचारला त्या पद्धतीचाच प्रश्न अवधूताना भक्त प्रल्हाद विचारतायत. ही अवस्था कुठली याचं उत्तर देताना अवधूत उत्तर देत आहेत. ते म्हणतात, देहंच तन्न चरम स्थितमुत्थितं वा सिद्धो न पश्यति यतोऽध्यगवत् स्वरूपम दैवादुपेतमथ दैववशादपेतम वासो यथा परिकृतं मदिरा मदांधः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणजे देहाच्या स्थितीचं ज्याला भानच नसतं, सिद्धावस्थेला पोचलेला असा जो तो अवधूत असतो. लक्षात घ्या, सिद्धो न पश्यति यतोऽध्यगवत् स्वरूपम देहंच तन्न चरम स्थितमुत्थितं वा सिद्धो न पश्यति यतोऽध्यगवत् स्वरूपम दैवादुपेतमथ दैववशादपेतम. शेवटी लिहून ठेवतात, वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. मदिरेनं मदांध झालेला एखादा, आता याच्यापेक्षा स्वच्छ बोलायचं काही कारण नाही. मदिरेनं मदांध झालेला एखादा जसा कुठेही पडलेला असतो, त्याला वसन म्हणजे कपड्याचं भान नसतं, तसं हे जे कातड फक्त मी हाडावरती परिधान केलंय, देहंच तन्न चरम स्थित मुत्थितम वा, माझ्या हाडांवरती कातड वस्त्राप्रमाणे असो वा नसो, मला काही फिकीर नाही. ते वर्णन शुक ह्या प्रल्हादांचं आणि अवधूतांचं ऐकण्यासारखं आहे. लक्षात घ्या, एकदा अवधूत ही स्थिती आत आली ना, आणि ती फकीरी एकदा शरीराच्या ठिकाणी भिनली, अवधूत स्थिती प्राप्त झाली की कशाचंच भान राहत नाही. आमच्या नरसोबाच्या वाडीला एक शांतानंद सरस्वती नावाचे सरस्वती संन्याशी होऊन गेले. ते संन्याशी सकाळी प्रातर्विधीला बसले तेव्हा त्यांना शौचविधीच्या वेळेला एक व्याधी होती. कुत्रे लचके तोडत होते शरीराच्या मांसल भागाचे. तेव्हा दुसऱ्यांनी कोणी सांगितलं, स्वामीजी लक्ष द्या. महाराजांच्या मुखात शब्द आले, कुत्ता जाने चमडी जाने. ही अवधूत स्थिती असते. लक्षात घ्या, ती अवधूत स्थिती म्हणजे दत्तात्रय. त्या अवधूतांच्या त्या स्थितीचं, त्या अवधूत दीक्षेचं चिंतन तुम्ही आम्ही करूया आणि मुखानी फक्त नाव घेऊया, श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त.